नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आधीचं जी काही अनामवीरा कविता आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेलच आणि त्याचा स्वाध्याय तुम्ही लिहिला असेल असं मी गृहीत धरते. आणि आज आपण आपला 7वीचा जो 14वा धडा आहे, कवितेची ओळख, बरोबर आहे? म्हणजे कविता काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे? पण आज इथे कवितेची ओळख कशा प्रकारे सांगितली आहे, शारदा दराडे ह्या आपल्या त्याच्या लेखिका आहेत, तर आपण ती बघणार आहोत. तत्पूर्वी आधी आपण आपल्या या लेखिकेचा परिचय करून घेऊया. विविध वृत्तपत्र म्हणजे काय? वर्तमानपत्र जी तुमच्या घरी येतं ते, व मासिकातून लेखन, गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. मी मगाशी मुद्दाम तुम्हाला धडा म्हटलं आहे, पण हा धडा आहे, पण ही एक काय आहे तर एकांकिका आहे. एकांकिका म्हणजे काय की ज्या नाटकाचा फक्त एकच अंक असतो त्याला म्हणतात एकांकिका. बघा, लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा, केंद्र मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपल्या ज्या लेखिका आहेत ह्या शिक्षिका आहेत. येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, म्हणजे प्राथमिक विभागाला त्या शिकवतात. तिथे त्या शिकवतात. बघा काय आहे, आपण आता जी एकांकिका अभ्यासणार आहोत त्याच्यात काय आहे तर आता बघूया. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. काव्य प्रतिभा, आता काव्य प्रतिभा म्हणजे काय तर काव्य निर्मित करण्याची किंवा निर्मितीची शक्ती, कविता करण्याची. बघा, कविता सगळेच करू शकतात का? नाही. कवी सगळे होऊ शकतात का? नाही. नुसतं रला र टला ट यमक जुळवली की कविता होते का? नाही. कविता सगळ्यांना येत नाही. कविता येण्यासाठी, कविता लिहिण्यासाठी त्या व्यक्तीकडे काय असावी लागते? काही प्रतिभा असावी लागते. कविता निर्मिती म्हणजे मी झोपेत वाचलं आणि मग मी सकाळी उठल्यावर लिहिलं अशी कविता होत नाही. तर असा एक प्रकल्प म्हणजे काय माहिती आहे? प्रकल्प म्हणजे आपण म्हणतो प्रोजेक्ट, बरोबर आहे? पण त्याचंही अजून एक हे आहे, म्हणजे काय तर विशिष्ट कालावधीसाठी करण्यास दिलेले काम म्हणजे प्रकल्प जिथे आहे तिथे हे तुम्ही लिहून ठेवायचं याचा अर्थ. आणि जे अर्थ मी तुम्हाला सांगते ते मला मराठीच्या वहीमध्ये लिहिलेले दिसले पाहिजेत. मी तपासणार आहे वही. बघा, विशिष्ट कालावधीसाठी करण्यास दिलेले काम म्हणजे काय? प्रकल्प. आणि काव्य प्रतिभा म्हणजे काय सांगितलं मी मगाशी तर काव्य निर्मितीची शक्ती, कविता करण्याची शक्ती, कविता निर्माण करण्याची शक्ती, त्याला काय म्हणतात? काव्य प्रतिभा. बघा, आता असा प्रकल्प सुधीरला दिलेला आहे. सुधीर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. तुमचंसुद्धा होतं की नाही? आता समजा ज्या वेळेला मी तुम्हाला पु ल देशपांड्यांचा प्रोजेक्ट लिहायला दिलेला त्यावेळेला तुम्ही काय केलं? तुमच्या आई, बाबा, आजी, आजोबा यांची मदत घेतली की नाही प्रोजेक्ट लिहिण्यासाठी? तसंच इथे आता सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सगळ्या घरातल्यांनी ठरवलं की आपण काय करायचं? कवितेतूनच बोलायचं. संभाषण म्हणजे काय? बोलणं. कवितेतूनच बोलायचं. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. एकांकिका बघा, आपण नेहमी सहज बोलतो, आपण गद्यात बोलतो, आपण पद्यात बोलतो का? कवितेत बोलतो का? नाही. पण कवितेत बोललो तर काय गंमत होईल, काय मजा येईल? ती मजा, ती गंमत इथे काय केलेली आहे? लेखिकेने मांडलेली आहे. चला बघूया. त्याआधी बघा, तुमचा अनुभव सांगा. उजव्या बाजूला बघा चौकोनात दिले, तुमचा अनुभव सांगा. प्रकल्प म्हणजे काय? त्यानंतर यापूर्वी शाळेत दिलेल्या प्रकल्पापैकी तुम्हाला कोणता प्रकल्प सर्वात जास्त करायला आवडला? का ते लिहा. हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत मराठीच्या वहीमध्ये. आणि प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेला अविस्मरणीय अनुभव थोडक्यात सांगा. म्हणजे प्रकल्प करताना तुम्हाला काय अनुभव आला आणि जो तुम्ही विसरू शकत नाही त्याला अविस्मरणीय, स्मरणात कायम राहणारा, त्याला अविस्मरणीय म्हटलेलं आहे. तर ते लिहायचं आहे. तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मराठीच्या वहीत लिहायची आहेत. बघा, आता आपण एकांकिकेकडे वळूया. एकांकिका नाटक म्हटलं की आधी तिथली पार्श्वभूमी सांगावी लागते. बघा, शाळा सुटते, सुधीर घरी येतो,
पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. म्हणजे सतत आता दिलाय प्रोजेक्ट, प्रकल्प दिलाय, करायचा आहे, मग आता टेन्शन, मग काय करणार, कसं करणार या नादात तो आता इतका हे झालं आहे की कोणाशी बोलतच नाही आहे. बघा आजोबा विचारतात, अरे सुधीर केव्हा आलास, आजचा प्रवेश असा शांत कसा, प्रवेश म्हणजे आज तू घरी एवढा शांत कसा आला. नाही तर घरी येताना मुलं काय करतात, आरडाओरडा, वा शाळा सुटली, मस्त दंगा करत, आणि मग घरी आल्यावरती बॅग इकडे, कपडे तिकडे, बूट तिकडे, बूट हे सगळ्या वस्तू इकडे तिकडे पसरलेल्या असतात, बरोबर आहे की नाही. आणि आज ज्या वेळेला सुधीर घरी आला तेव्हा तो कसा आला, शांत आला. प्रवेश म्हणजे प्रवेश करणे, आत येणे. सुधीर, आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो. आता त्याला कळलं नाही आहे, बाईंनी प्रोजेक्ट तर दिला आहे, पण काव्य प्रतिभा वाढवा असं बाई म्हणाले आहेत, मग त्याचा अर्थच कळला नाही. म्हणून तो आता आजोबांना विचारतो की काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो. आजोबा, कोणी सांगितलं रे तुला हे, तुला तर हे कोणी सांगितलं आहे सुधीर. आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिला आहे. म्हणजे काय, कवितेची निर्मिती, कवितेची प्रतिभा, कवितेची शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काय कराल असा प्रकल्प बाईंनी दिलेला आहे. बघा किती कठीण प्रसंग आहे ना, किती कठीण प्रकल्प आहे. मी तर आपला तुम्हाला पु ल देशपांड्यांचा दिला, म्हणजे पु ल देशपांड्यांचं शोधायचं, लिहायचं आणि कुठलं पुस्तक आवडेल ते लिहून काढायचं, बरोबर की नाही. बघा मला तर ताणच आलं आहे, ताण, ताण म्हणजे ताणतणाव, टेन्शन, टेन्शन आलं आहे मला, काय करावं कळत नाही आहे. आजी, अरे फार सोप्पं आहे ते. आता त्याला टेन्शन आल्यावरती आजी काय म्हणाली, अरे काही कठीण नाही आहे, एकदम सोप्पं आहे. समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं. आकलन म्हणजे माहीत करून घेणं, समजून घेणं, म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. आपण समजून घेतलं, आकलन करून घेतलं म्हणजे काय होते, काव्य प्रतिभा आपोआप वाढते असं त्यांना म्हणायचं आहे. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलं आहे बाईंनी. बघा कोणतंही काम करताना प्रयत्न, मेहनत हे केल्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होत नाही, बरोबर आहे. कुठल्याही कामाला मेहनत ही लागतेच. चूक आहे की बरोबर आहे, हो की नाही. कोणतंही काम करायला घ्या, मेहनत असल्याशिवाय, भाजी करायची आईला तर कांदा, टॉमॅटो, भाजी नीट करायला लागते, सगळं करावं लागतं की नाही. भाकरी करताना तिचे हात भाजतात की नाही. प्रत्येक गोष्टीसाठी काय महत्त्वाचं आहे, प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. प्रयत्न न करता रडत बसलं तर तो पळपुटेपणा होईल. प्रयत्न न करता रडत बसणं म्हणजे त्या मुलामध्ये, त्या व्यक्तीमध्ये काही कुवतच नाही आहे त्याची, असं होऊन जाईल. म्हणून प्रयत्न आधी करावेत आणि मग प्रयत्न केल्यावर चुका होतील, पण प्रयत्न चुका झाल्या तर त्या चुकांमधून शिकता येईल. म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. बघा सुधीर, पण मी हे कसं करू. आजोबा, अरे काळजी नको करूस, त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आकलन म्हणजे समजणं. बघा काय की किती कविता करायची कशी, कविता कशा पद्धतीने तयार करायची हे तुला लक्षात येईल. आपण सगळे त्यासाठी प्रयत्न करूया. बघा आजी, तुम्ही हो काय प्रयत्न करणार. आता साहजिकच आहे, नेहमी तुमच्या घरी आजी आजोबा असतील तर असे छोटे छोटे वाद, लुटूपुटीचे वाद, भांडणं अशी असतात की नाही. मग आता लगेच आता आजी हिणवते आजोबांना, तुम्ही काय प्रयत्न करणार. आजोबा, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं, म्हणजे आपण आजपासून कशात बोलायचं, कवितेत बोलायचं. ते तो कागदावर उतरवून घेईल. जे जे आपण संभाषण करू, जे जे आपण बोलू ते सुधीर काय करेल, कागदावर लिहून घेईल. म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. बघा अनुभव ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. आता आपण घरी आपल्या समजा आजी आजोबा असतील आणि आजी आजोबांनी आपल्याला एखादं काही सांगितलं तर आपण म्हणतो, आजी नाही गं तुला कळतच नाही, ओ आजोबा तुम्हाला नाही कळतो, आमचं असं नाही असं आहे, असं आपण म्हणतो. पण हे म्हणणं चुकीचं आहे. याचं कारण काय सांगू. अनुभव ही अशी गोष्ट आहे ना आयुष्यातली की प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वळणावर अनुभव आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जात असतो.
आपल्यापेक्षा आपले आजी आजोबा खूप वयाने असतात, त्यांनी आपल्यापेक्षा जास्त अनुभव घेतलेले असतात. काही वेळेला त्यांचं चुकतही असेल, काही वेळेला आता कसं तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. आजी आजोबा कदाचित आजी आजोबांना तंत्रज्ञान हे सगळं नवीन विज्ञान माहीत नसेल, पण त्यांचा जो अनुभव आहे ना, हा खूप मोठा अनुभव आहे. आणि माणसाला जीवन जगत असताना आपल्याला येणारे अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. त्यामुळे आजपर्यंत कधी आजी आजोबांना म्हणाला असाल ना किंवा आई बाबांना की हो नाही हो तुम्हाला काही कळत नाही, असं नाही असं आहे, तर असं नका म्हणू. कारण त्यांनी जे घेतलेले अनुभव आहेत ते अजून तुम्हालाही आलेले नाहीत. आई, सुधीर हातपाय धू आणि दूध घे. सुधीर, आज मी कागद आणि वही घेतो, आत्ताच आपण सुरुवात करू. आता लगेच तो आजी आजोबांना काय सांगतोय, मी कागद आणि वही घेतो, आत्ता लगेच सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभं करोती म्हणते. तुम्ही सगळे म्हणता ना तिन्ही सांजेला शुभं करोती, म्हणायचं. कारण शुभं करोती म्हणण्याने संध्याकाळच्या वेळामध्ये लक्ष्मी आपल्या घरात येते, आनंदी आनंद सुखसमृद्धी होते. त्यामुळे नेहमी शुभं करोती म्हणायचंच. आजी, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. बघा आजीने सुरुवातही केली कवितेमध्ये बोलायची. बघा सांजवात म्हणजे काय, संध्याकाळच्या वेळी लावलेला दिवा. संध्याकाळच्या वेळी लावलेला दिवा म्हणजे सांजवात. आणि आजीने लगेच कवितेत म्हणायला लागले की मी सांजवात लावते आणि संध्याकाळला भाजी कोणती करते, तर कांद्याच्या पातीची भाजी करते. माहिती आहे कांद्याची पात ना? हां, खात असाल ना, मस्त होते भाजी आहे ना. चला आता आपण काय करूया माहीत, आपला धडा मोठा आहे त्यामुळे एकाच वेळेला आपण तो न करता आपण त्याचे काय करूया, भाग बनवूया. आणि आपण ह्या धड्याचा हा भाग इथेच संपवूया. आणि मग नंतर आपण त्याचं काय करूया, दुसरा भाग म्हणजे पुढचा धडा दुसऱ्या भागामध्ये बघूया. हां, मी असं म्हणते की तुम्हाला जे काही मी शिकवलं ते समजलेलं असेलच, त्यामुळे तोपर्यंत आपण काय घेऊया, थांबूया इथेच. आणि धडा समज